नमस्कार. योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला पुलाव. घरात जे काही भाज्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी मसाला पुलाव तयार करणार आहोत. कुकरमध्ये बनवतो आहे, त्यामुळे ही साधी आणि एकदम सोपी रेसिपी आहे. झटपट बनणारी आहे. ते मी ते कुकरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहेत. तेल व्यवस्थित गरम झाले की इथे मी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा राई टाकलेला आहे. राई आणि जिरं व्यवस्थित फुललं तडतडलं की इथे मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकलेत. कढीपत्त्याची पानं पण तडतडली, इथे मी मूठभर शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छानपैकी तेलावरती परतून घ्यायचे, थोडेसे तळल्यासारखे करायचे. त्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे. मी मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मापाने बघितलं तर 1 वाटी आहे. थोडासा परतून घ्यायचा. त्यामध्ये मी 1 वाटी टॅमॅटो टाकलेला आहे. छोटे छोटे मीडियम साईजचे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते इथे आपल्याला घालायचे आहेत. व्यवस्थित एखाद मिनिटभर परतून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू. तर इथे मी पाव चमचा हळद घेतले, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा इथे मी जिरेपूड वापरले, त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि इथे अर्धा चमचा मी ते कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. कांदा लसूण मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट तुम्ही चवीच्या हिशोबाने तुमच्या आवडीच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात. आमच्याकडे तिखट फार कमी खातात, त्यामुळे मी इथं अर्धा चमचाच वापरलेला आहे आणि मिरची पण वापरलेली नाही आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला आलं लसणाची पेस्ट टाकायची. इथे मी 4-5 लसूण आणि एक अर्धा इंच आलं खिचून घेतलं आहे, ते मी इथे टाकलं आहे. इथे तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला टाकू शकतात. मी इकडे साधा सोपा चिकन मसाला वापरलेला आहे. 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे, तो परतून घेऊया. त्यामध्ये आता आपण भाज्या टाकूया. तर मी इथे पातीचा कांदा असतो तो बारीक चिरून घेतला आहे, गाजर घेतलेला आहे, मटार टाकलेला आहे आणि बटाटा टाकलेला आहे. बटाट्याच्या मी अशा साधा मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहे. साल नाही काढले. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ते सालही काढू शकता. ते छानपैकी या तेलावरती परतवून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाताच्या अंदाजानेच आपल्याला इथे पूर्ण मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पण त्या भाज्यांना व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने छानपैकी हलवून घ्यायचं आहे. 2 मिनटं वाफ काढूया आपण ह्याची आणि आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. इथे मी घरात जो वापरते तो तांदूळ बासमती वगैरे असा नाही आहे, साधा तुकडा तांदूळ आहे. तुमच्याकडे जर बासमती राईस असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. इथे मी तो काही भिजत वगैरे घातलेला नाही, डायरेक्ट टाकलेला आहे. 1 वाटी तांदळाला मी इथे 2 वाट्या पाणी वापरते आहे. पाणी टाकून आपल्याला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ वगैरे आपण ऑलरेडी टाकलेलं आहे, तर ते लक्षात ठेवा, पुन्हा टाकू नका. माझ्या बाबतीत असं भरपूर घडतं. आता त्याच्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकूया आणि झाकण लावून आपण ह्याला 2 शिट्ट्या काढूया. अशा पद्धतीने आपला हा मसाला पुलाव रेडी आहे. पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीवर.